झालं ते प्रिन्सिपल नवीन शेवा स्कूलवर अगदी बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. तर जगदीश दापोलकर आपण यावं आपल्या शुभ हस्ते. प्रिन्सिपल संतोष म्हात्रे, श्री संतोष विष्णू म्हात्रे, प्रिन्सिपल हेड ऑफ द स्कूल नवीन शेवा, त्यांचे इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि नक्कीच आपण पाहतो ज्या सरांचा इथे सन्मान केला जातोय. मंडळी, खरं तर काला रंग हा अशुभ म्हटला जातो, परंतु याच काळ्या रंगाच्या फल्यावर अनेकांचं भविष्य उज्ज्वल करणारे शिक्षक, अर्थातच ज्या काळ्या रंगाच्या फल्यावर अगदी सफेद खडून आपल्याला शिकवण दिली आणि या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य करणारे व्यक्ती संतोष विष्णू म्हात्रे सरांचं इथे शुभागमन आणि सन्मान. शुभम पाटील आणि सूरज गायकर, वडवली गावचे आमचे मान्यवर, यांनाही विनंती आहे की आपण यावं. सूरज गायकर आणि शुभम पाटील आपलंही या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. या जगदीश दापोलकर आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. जगदीश, वडवली गावचे मान्यवर या व्यासपीठावर ज्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. तर मॅचला लगेच सुरुवात होईल. बघा, थोडीशी विश्रांती मिळाली. सेमी फायनल, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय. जिंकेल तो ट्रॉफीच्या अगदी जवळपास जाईल असा हा एक महत्वाचा सामना सुरू होतोय. पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार झालाय. मॅचला करूया सुरुवात. जोडले जातील पुन्हा एकदा प्रवीणजी टेंबे. थैंक यू मिस्टर जेपीएल विश्वजीत ठाकुर. मिस्टर जेपीएल, पहली बॉल लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे हल्के हाथों से ऑफ ड्राइव किया था बैटर बाला ने, और यहाँ से दो मुकम्मल होता हुआ सेमीफाइनल चिंचपाड़ा बनाम धाकटे जुई के बीच में टॉस धाकटे जुई ने जीता है और गेंदबाजी का फैसला मिस्टर जेपीएल विश्वजीत ठाकुर गेंदबाजी मार्ग पर है. सामने बाला मशहूर बल्लेबाज, लॉफ्ट किया है बल्ले के बीचों बीच. दिस इज कॉल्ड कड़क. कड़क शॉट. चिंचपाड़ा पूरा गांव आ चुका है, धाकटे जुई भी पूरे आ चुके हैं, कई दर्शक चारों तरफ मैच का आनंद लेते हुए. इस मर्तबा बल्ले का स्वीट साउंड, चाबुक स्ट्रोक, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, सीमा पार, 2 बॉल 2 6 इन अ रो. टू बॉल 2 6. मिस्टर जेपीएल पे हल्ला बोल बाला ऑन हैट्रिक बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, पीछे फील्डर नीचे फील्डर, कैच आउट. कड़क कैच, बेहतरीन कैच और पारी समाप्त हुई रोशन पाटिल बाला की और कैच लब की है रोहित घरत सीनियर, जिसने अभी मैन ऑफ द मैच का पुरस्कार जीता. 14 पे 1 टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा. आदरणीय नथुराम गोविंद कोकरे साहेबांचे इथे काही क्षणाचंच आगमन होणार आहे. खरं तर वन परिक्षेत्र अधिकारी उरण आदरणीय नथुराम गोविंद कोकरे साहेब यांचे या व्यासपीठावर आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. एक्शन रिप्ले में मिस टाइमिंग स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा, लंबाई छोटी थी. लॉग ऑन के खिलाड़ी स्ट्रेट हिट में बहुत तेजी से दौड़ कर गए. सीनियर रोहित घरत, लंबा रनअप था और एक कैच ऑफ द मैच. बहुत ही कमाल की कैच रोहित घरत लपकी है. 14 पर 1. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. वन डाउन पर बल्लेबाजी के लिए दूसरा आइकॉन राहुल जोगाड़िया फ्रॉम मुंबई चेंबूर का एक खिलाड़ी है राहुल जोगाड़िया. उनके साथ ही वागीलवाड़ा के सूरज पाटिल जो केडीएच वागीलवाड़ा में रेगुलर खेलते हैं, और उनके खिलाफ है मिस्टर जेपीएल विश्वजीत ठाकुर. टेनिस क्रिकेट में जिन्होंने विश्व जीता है वो मिस्टर जेपीएल.
और कमाल की गेंद है, बॉल ऑफ द नाइट, अमेजिंग, इनक्रेडिबल, अद्भुत, अविश्वसनीय। एक्शन रिप्ले में आइए इसे वापस देखते हैं, किस अंदाज से ये गेंद की है विश्वजीत ठाकुर ने। अनबिलीवेबल, अनएक्सपेक्टेड मूवमेंट फॉर राहुल जोगाड़िया। ये देखिए फुल टॉस गेंद बल्ले पे लगी और उसके बाद कॉटन बोल्ड। इथे पारितोषिक आलंय बघा प्रवीण, सूरज पाटील या आयकॉन खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येणार आहे। सूरज पाटील वाघिवलीवाडा या खेळाडूला सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकारासाठी 500 आणि प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅचसाठी 500 रुपये। बघा प्रेक्षक मित्रांनो, झेल घ्या आणि खरं तर हे बक्षीस पटकावा। दर्शक कमाल कैच के लिए भी 500 का इनाम रखा है। स्क्रीन पर सरपंच रुपेश दादा गायकवाड़, उनके साथ अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़ और उनके साथ आप देख सकते हैं सम्मानीय नंदकुमार शेठ, नंदकुमार जी। नंदराज जी सेठ इस मैच का आनंद लेते हुए 14 पे 2। बहुत ही दबाव है, बाला आउट होने के बाद संभाल के खेल रहे राहुल जोगाड़िया भी आउट हुए। ओमकार केनी मैदान के अंदर आते हुए मिस्टर जेपीएल, एक ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का टोटल 15 पे 2 रन। आप देख रहे जेडब्ल्यूआर का सेमीफाइनल। जो टीम जीतेगी अगले मुकाबले में मेगा फाइनल यहाँ पर दापोली के खिलाफ खेलना पसंद करेगी। केतन मात्रे आइकॉन है फाइनल में दापोली टीम की ओर से, और कौन सी टीम वहां पर पहुंचेगी। लेकिन जिस तरीके से पिछले 2 मुकाबले हुए आपने देखा, दागटी जुई टीम ने 6 गेंदों पर 11 रन डिफेंस किए। कमाल की गेंदबाजी की। एक तरफ कानोबा कुंडेवाल, मुझे लगा वन साइड जीतेगी, विशाल भी थे मैदान में, लेकिन रोहित घरत सीनियर की जो तगड़ी गेंदबाजी थी उसके सामने कानोबा कुंडवाल के इरादे पस्त हो गए और जीत का परचम लहराया दागटी जुई टीम ने। ऑपोजिट टीम जिसने किरण पवार के टीम को हराया और किरण पवार को रोका, वो चिंचपाड़ा टीम है जिसके गेंदबाज थे सुलभ केनी। अब गेंदबाजी में बदलाव, 1 ओवर 15 रन, 4 ओवर का ये सेमीफाइनल। जेडब्ल्यूआर यानी जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक, जेडब्ल्यूआर वेयर हाउसिंग और जेडब्ल्यूसी, इनका ये बेहतरीन आयोजन। सीईओ ऑफ जेडब्ल्यूआर सम्मानीय ललित जी जोबनपुत्रा, उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे, जो एमडी इस कंपनी के, और उनका ये बहुत ही खूबसूरत आयोजन। गेंदबाजी के लिए रोहित घरत, वाइड यॉर्कर बॉल ऑफ स्टंप के दूर है, वाइड बॉल का इशारा अंपायर का। अवे फ्रॉम द बॉडी, विकेट 25-26 की है, काफी तेज गेंदबाजी। अंपायर डिसीजन, इट्स अ फाइनल। हर टीम के पास एक रिव्यू जरूर है, अगर आपको डाउट है तो आप वो रिव्यू ले सकते हैं। जेडब्ल्यूआर का ये फॉर्मेट नहीं लिया। देखिए आईएक्यूएल इवेंट के पास वाइड बॉल के लिए भी रिव्यू यहाँ पर रखा गया है, बहुत ही बेहतरीन। ज्यादातर टूर्नामेंट्स में ये रिव्यू नहीं होता, लेकिन यहाँ पर है। 16 पे 2 जेडब्ल्यूआर आसमान की बुलंदी को छूती हुई। ये दर्शक देखिए, सक्सेसफुल टूर्नामेंट, ये कामयाब टूर्नामेंट है दोस्तों। दर्शकों की तादाद देखिए। इस बार थोड़े फंबल हुए और उसका नतीजा 2 मुकम्मल। ये मैच सूरज पाटिल के बल्लेबाजी पे डिपेंड करता है कि सूरज पाटिल के बल्ले से कितने रन यहां पर बनेंगे, वो डिपेंड करता है इस मैच का टारगेट। क्योंकि मोटा की ओवर समाप्त हुई, यानी 4 ओवर के लिए नए 4 चेहरे दागटी जुई लॉन्च करेगी। 18 पे 2 मिस टाइमिंग स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है। ड्राइव का स्ट्रोक था ये, बैकवर्ड स्क्वायर लेग, 1 रन महज मिलेगा। 19 पे 2 जबरदस्त मुकाबला। ओवले के कई ग्रामस्थ मंडल, सरपंच, उपसरपंच इस मंच पर आनंद लेते हुए मैच का, जिनके शुभस्थ बख्शिश वितरण समारंभ यहाँ पर पूरा किया जाएगा। जेडब्ल्यूआर चषक पहली मर्तबा डे नाइट में यहाँ आप देख रहे, इससे पहले जितने भी सीजन हुए पूरे डे में हुए थे, लेकिन इस बार कुछ अलग आयोजनकर्ताओं ने किया है। जेडब्ल्यूआर सूरज पाटिल पे डिपेंड करता है। इस मर्तबा देखिए गेंद कहां से निकली, 2 फील्डर गेंद के पीछे, अंपायर मुड़ते हुए हमारे तरफ। जी शायद ये वाइड बॉल है। 2+1 अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, एक्स्ट्रास यहां पर मिलते हुए, एक्स्ट्रास रन 4 ओवर के मुकाबले में 60 रन भी बने, फिर भी बेहतरीन हो सकते हैं सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा के लिए। 22 पे 2 स्कोर कार्ड पे 3 दूरी। रोहित घरत, पिछले मुकाबले में इनकी बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस थी,
इस टीम में 2 रोहित घरत है, एक सीनियर एक जूनियर। और धाकटे जुई हमेशा विश्वजीत ठाकुर को अपना आइकॉन चुनती है। विश्वजीत ठाकुर धाकटे जुई के गुरु, महागुरु है मैं तो जरूर कहूंगा, क्योंकि कहीं पर भी ये टीम रेगुलर खेलने जाती है तो विश्वजीत ठाकुर का जो बल्ला है, बैट, वो हमेशा अपने साथ रखते हैं और उसी से योगेश खेलना पसंद करते हैं। अभिजीत ठाकुर भी इस टीम के साथ हमेशा जुड़े रहते हैं। बहुत ही शांत खेले, कोई बड़ा स्ट्रोक नहीं आ रहे। 23 पे 2 मैच ऑन। रोहित घरत ने 3 गेंदों पर 8 रन दिए। बहुत ही अच्छी गेंदबाजी चल रही है। सेमीफाइनल है, तड़का लगना चाहिए क्योंकि ऑपोजिशन जो धाकटी जुई है वो भी बड़े स्ट्रोक खेलेगी। राउंड विकेट, यॉर्कर गेंद, ये परेशान करते बल्लेबाज को, सिरदर्द बन चुकी है गेंद क्रिकेट विश्व में, क्योंकि इस गेंद पर आप हेलीकॉप्टर स्ट्रोक मार सकते हैं या डिफेंस कर सकते हैं, मैच मिलेगी सिंगल। विश्वजीत ठाकुर ने एक ओवर में 15 दिए थे। रोहित घरत भी उनके ही नजरअंदाज में वही स्टाइल में गेंदबाजी कर रहे, बिल्कुल कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल स्पेल, कोई बड़ा स्ट्रोक नहीं। गेंदबाज तैयार, इस बार किनारे पे लगी है शॉट, थर्ड मैन पर 2 स्लिप मौजूद है, फिर से 1 रन। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस, किफायती गेंदबाजी टीम धाकटी जुई की ओर से। रोहित घरत बहुत ही खामोश रखा बल्लेबाज को, हाथ खोलने का मौका नहीं दिया। लग रहा है सेमीफाइनल में गेंदबाजी कर रहे, वो लायक है गेंदबाजी सेमीफाइनल के। 25 पे 2 जीत का परचम लहराने के लिए ओमकार केनी का बल्ला चलना बहुत ही जरूरी है चिंचपाड़ा के लिए सेमीफाइनल। इस बार पाव विकेटों के बीच में और मिलती हुई विकेट रोहित घरत को। 25 पे यह सफलता मिलती हुई सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा। गावातील उत्कृष्ट गायक लहूजी वाजेकर यांचं शुभागमन झाले। लहूजी वाजेकर मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत। 25 पे 3, 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 12.5 रन प्रति ओवर से ये स्कोर बना है। व्हाट अ मैच। करंट रन रेट 12.50 का, जो बहुत ही कम है सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा और सूरज पाटिल। अब ये मुकाबला डू और डाई में तब्दील हो चुका है, करो या मरो। सूरज को पता है ये 12 गेंदें काफी महत्वपूर्ण है। अंकेश पाटिल गेंदबाजी में ओवर नंबर 3 लेके। कई दर्शक इस मैच का आनंद यूट्यूब पे लेते हुए, उन सभी का मैं स्वागत करता हूं। या दरम्यान कुंडेवाल गावचे आदर्श सरपंच साहेब सदाशेठ वास्कर यांचे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समोर सुभाष पाटील खरं तर आणि अमित वास्कर, पुष्कराज पाटील, आपलं सहर्ष स्वागत केलं या खणखणीत सवकारानं। पर 4 रनों के लिए सूरज पाटिल दी आइकॉन ऑफ वाघेलीवाड़ा चिंचपाड़ा। 29 पे 3, तीसरा ओवर लेके अंकेश का पहली बॉल पे स्वागत हुआ 4 रनों के साथ। विश्वजीत ठाकुर मिस्टर जेपीएल गए अंकेश के पास, उन्हें टिप्स दी गेंदबाजी की कि सूरज को आप इस तरीके से रोक सकते हो, क्या वो इस्तेमाल होंगे मुकाबले में। गेंदबाज तैयार, इनसाइड आउट, गैप शॉट, टिप एक्स्ट्रा लॉन्ग ऑफ सीमा पार। 6 रनों के लिए फ्लैट स्ट्रोक। लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, सीमा पार 6 रनों के लिए। 4-6, 2 गेंदों पे 10 रन आ गए। 10 का दम। सूरज पाटिल ऑन फायर। इस बार आप ट्रैकर हुक किया, इस बॉल को भेज दिया है गगन चुंबी। बॉल डिपॉजिटेड पब्लिक स्टैंड, दर्शक दीर्घा में।
6 रन, बॅक टू बॅक 2-6. दत्ताशेठ मुंगाजी यांनी प्रत्येक षटकामागे लावलेले 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं, ते मात्र पटकावलेत. सूरजने 2 षटकात ठोकलेत, एकूण 1000 रुपये त्याच्या खात्यामध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक, लपेटा घसीटा और 6 में किया तब्दील. 2 बॉल 2-6. ये मैच रिवॉल्व सर, मैंने कहा डू और डाई का, करो या मरो, क्योंकि 2 ओवर बचे हैं. सूरज पाटिल को ये काम तमाम करना है. ऑपोजिट में मिस्टर जेपीएल है, अमित नाइक है एकाड घर के. तो ये बड़े बल्लेबाज 2 आइकॉन है, इसीलिए ये बड़ा टारगेट होना चाहिए. 41 पे 3. कहते जो चीज आपको चैलेंज करती है वो चेंज करती है. सूरज पाटिल ने ये चुनौती स्वीकार की और लगातार 2 छक्के ऑन द स्पॉट. कमाल की बल्लेबाजी 3 गेंदों पर. प्रवीण, याच दरम्यान बघा, फॉरेस्ट ऑफिसर अर्थातच वन परीक्षक क्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे साहेबांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत कोकरे साहेबांचं शुभ आगमन. खरं तर आपण पाहतोय फॉरेस्ट ऑफिसर अर्थात वन परीक्षक क्षेत्र अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नथुराम कोकरे साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. ऑन हैट्रिक बॉल, 2 बॉल 2-6. इनक्रेडिबल. JW ट्रॉफी नथुराम जी गोविंद कोकरे सर, वेलकम. उनका वेलकम होता हुआ आतिशबाजी वन परिक्षेत्र अधिकारी उरण. आणि नक्कीच प्रवीण, आपण भव्य स्क्रीनवर त्यांना पाहू शकाल. JW ट्रॉफी आपल्या पाठीमागे भव्य स्क्रीन. नथुराम गोविंद कोकरे साहेब, वन परिक्षेत्र अधिकारी उरण. हैट्रिक बॉल. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. हैट्रिक बॉल इस बार जरूर गेंद पे लॉफ्ट होके लगी. गेंद मिड विकेट पर, पीछे फील्डर मौजूद. स्ट्राइक रोटेट के लिए सूरज पाटिल पलटे 2 मुकम्मल. जितनी ज्यादा गेंदें ये बल्लेबाज खेलेगा वो टारगेट बड़ा बन सकता है. आतिशबाजी शुरू है और बल्लेबाज भी आतिशबाजी कर रहे हैं. नाम है सूरज पाटिल. स्कोरबोर्ड 43 पे 3. 2 गेंद बची अभी. अंकिश पाटिल थे गेंदबाज. बहुत ही करीबी मामला था अगर स्टंप पर गेंद लगती सूरज पाटिल के लिए. कहते बादाम खा के अक्कल नहीं आती, ठोकर खा के अक्कल आती है. ठोकर खाई है बल्लेबाजों ने. फ्लिक करने की कोशिश, फेवरेट स्ट्रोक है ये सूरज पाटिल का, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. अपील बहुत बड़ी थी लेग बिफोर विकेट की, जिस पर अंपायर बता रहे कि महज 1 रन मिलेंगे. अभी तक अंपायर का सिग्नल आया नहीं, क्या बल्ले पे लगे, पाव पे लगी है. अपील तो लेग बिफोर विकेट की थी, वो भी खारिज की अंपायर ने. अंपायर्स डिसीजन इज फाइनल डिसीजन. कमेटी का ये निर्णय है. फॉलो द रूल्स एंड रेगुलेशन. मैच ऑन करिए. अंपायर लेग बाइट्स के 1 रन. लेग बाइट्स. थैंक यू. 1 गेंद का खेल बचा है. तीसरा ओवर 44 पे 3. एक्शन रिप्ले में उस गेंद को वापस देखिए. अंकेश थे बॉलिंग ट्रैक पर, भाई केने थे और सूरज पाटिल थे. ये देखिए किस तरीके से गेंद लगी. नो डाउट, व्हाट अ मैच. फेलियर इज द बेस्ट टीचर. फेल होने से कभी ना डरो, क्योंकि फेलियर आपको सिखाता है संघर्ष करना. फेलियर से सीखो, आगे बढ़ो. जिस तरीके से कोकरे सर हमारे साथ जुड़े, उन्होंने भी कई फेलियर देखे होंगे, लेकिन आज वो एक बड़े सक्सेसफुल इंसान बन के उभरे. इस बार बढ़िया स्ट्रोक, लपेट लिया. पिकअप शॉट, बॉल डिपॉजिटेड पब्लिक स्टैंड. भाई केनी का ये तूफान है 6 रनों के लिए और टीम का टोटल 50 अप 50. वाह, काफी बढ़िया बल्लेबाजी जी. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. संघर्ष हर किसी के लाइफ में होता है. 50 3 विकेटों के नुकसान पर. और आने वाले दिनों में जनवरी 2025 कमिंग सून होगा एक नई प्रतियोगिता इसी मैदान पर. गोल्डन ग्रुप प्रेजेंटेड गोल्डन ट्रॉफी 2025. रतन दाभोलकर यांचे इथे शुभ आगमन झालंय. बघा, आपण उल्लेख केला होता की या स्पर्धेसाठी जी मालिकावीर प्राइज आहे, बक्षीस आहे,
ते मात्र देण्याचं कार्य केलंय रतनजी दाभोलकर. आपलं सहर्ष स्वागत. आज व्यासपीठावर बघा सर्व मान्यवर सुनीलजी जितेकर यांचंही ते आगमन झालंय. आज त्यांच्या मुलीसोबतही ते आज या मॅचचा आनंद घेताना त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. 24 कैरेट गोल्ड 50 पे 3. अब गेंदबाजी के लिए पिछले मैच का हीरो रोहित गरत सीनियर. आखिरी ओवर स्लॉग ओवर डेथ ओवर फर्स्ट इनिंग में सूरज पाटिल के सामने रोहित गेंदबाजी करेंगे 50 पे 3. ये सबसे क्रुशियल ओवर है दोनों टीम के लिए. ये दोनों के लिए बड़ा मौका है. और कमाल का स्ट्रोक बल्ले के बीचों बीच. दिस इज कॉल्ड कड़क. इनक्रेडिबल बैटिंग परफॉर्मेंस. ये स्ट्रोक पसंद आए तो जोरदार तालियां स्ट्रोक के लिए. और प्रवीण हर छगे के लिए 500 रुपए का इनाम है. दत्ता शेठ मुंगा जी ने ये इनाम लगाया है. क्या नजर है उनकी, जबरदस्त नजर थी गेंद पर. हवा में गेंद है, मिस टाइमिंग स्ट्रोक. खुद रोहित गरत सीनियर गेंद को जज करेंगे. कैच ड्रॉप, स्ट्राइक रोटेट. एक नहीं दो गलतियां. कैच भी छूटी, स्ट्राइक भी रोटेट हुई. मैच ऑन. अब मजा आएगा, चिंचपाड़ा को मजा आएगा. स्कोरबोर्ड पे 58. 36 कैच ड्रॉप. JWR ट्रॉफी में आप देख रहे सेमीफाइनल 1. रोहित गरत आसान सा कैच ड्रॉप होता हुआ. शायद उनको नहीं दौड़ना था या फिर विकेट कीपर को ये बातचीत नहीं हुई तो रोहित आगे गए. 4 गेंद बची है. 58 पे 3. स्ट्राइक रोटेट होने के बाद क्या होता है ये जरूर देखने मिलेगा. कहते हार की वजह मत बनो, जीत का कारण बनो. जीत का कारण कौन बनेगा? अभी तक सूरज ने धाकटेजू के खिलाफ पहले अभी तक 28 बनाए, चिरले के खिलाफ 6 बनाए थे और पहले मैच में पोंजे के खिलाफ 50 मारे थे. आज अर्धशतक मारा पहले मैच में. वो धमाका अब भी जारी है. विस्फोटक बल्लेबाजी. गेंद सीमा पार. 6 में तब्दील. पिकअप शॉट. उच्च कोटि का बल्लेबाज, उच्च कोटि का ये स्ट्रोक. क्वालिटी क्रिकेट इसे कहते हैं और ये रिवॉल्जी सिर्फ ओवले के मैदान पर आपको क्वालिटी देखने मिलेगी. JWR में ये क्वालिटी स्ट्रोक है. 64 लॉस ऑफ 3. 3 गेंदों का ये खेल बचा है. आणि या 3 चेंडूवर 3 षटकार टोकले तर नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं 3000 रुपये दिले जातील. दत्ता शेठ मुंगाजी यांचं बक्षीस पटकावले. प्रत्येक षटकाचा 500 रुपये. आता त्यांचेच मोठे बंधू नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. 3 षटकारांसाठी 3 बॉलच्या 3 षटकारांसाठी 3000. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ये प्रोमो है और पिक्चर दिखाएंगे अगले मैच फाइनल में. बाइक सम्राट, बाइकर मैन ऑफ टेनिस क्रिकेट केतन म्हात्रे जब दापोली से फाइनल में उतरेंगे और उनके सामने कौन सी टीम होगी इसका पता चलेगा आने वाली गेंदों पर. फिलहाल क्रिकेट लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन और ये दीवानगी देखिए. इतने सारे दर्शक इस मैच का आनंद दे रहे. मैदान के अंदर पूरा जमावड़ा दर्शकों का मैच का मजा लेते हुए. 3 गेंद का काम बचा है. गेंदबाज तैयार. एक और बढ़िया स्ट्रोक. गेंद को बदला जाएगा, ये वापस नहीं आने वाली. गेंद ओवले गांव में 6 रन. गेंद बिल्कुल अजय शेठ पाटिल के से ये मार्बल स्टोर में गया. जी अब दूसरा अर्धशतक के लिए वो तैयार है. यहां पे सूरज पाटिल खेल रहे व्यक्तिगत 40 रनों पर. 11 गेंदों पे 40. सुबह 50 रन मारे थे पहले मैच में शाम को और वही सूरज पाटिल. एक बल्लेबाज आज दूसरा अर्धशतक बनाने के लिए तैयार है. 70 पे 3. सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा. बिल्कुल सही आइकॉन चुना है चिंचपाड़ा ने.
राहुल जोगाड़िया के साथ सूरज पाटिल को, मैन फ्रॉम बागीलीवाड़ा। हर साल पहली बाइक आमदार चषक नागझरी के मैदान पे जीतता है, इस बार भी उनका फॉर्म आपने देखा, वही सूरज पाटिल, कंसिस्टेंसी उनके बल्लेबाजी में। फुलटॉस बैन गेंद को कट किया है, गैप ढूंढी है, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा पार, 4 रनों के लिए 12 गेंदें 44 पे खेलते हुए। और प्रवीण इसी के साथ 100 रन कंप्लीट हो गए सूरज पाटिल के, जोरदार तालियां। 3 मैचों में 100 रन, 3 मैच में शतक बन चुका है, 101 रन 33 गेंदों पर, और जिसमें 150 शुमार है, 307 का स्ट्राइक रेट। कमाल की बल्लेबाजी, 2 गेंद बची है, ये सुल्तान बन गया अपने सल्तनत को बचाने वाला बल्लेबाज, और ये जीत का परचम लहराने वाली बल्लेबाजी फतेह शिकस्त कर दी है सूरज पाटिल ने। 6 रनों की दूरी, अर्धशतक नंबर 2 के लिए सूरज। इस बार हवा में गेंद है, पीछे फील्डर लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर के बीच में लपक लिया कैच, और पारी समाप्त होती हुई सूरज पाटिल की 12 गेंद 44 रन। दोस्तों अगर ये पसंद है बल्लेबाजी तो तालियां बनती है इनके लिए। ही इज अ डिजर्विंग बैटर फॉर क्लैपिंग। रिवॉल मात्रे सर क्या कहोगे, ये ऐतिहासिक बल्लेबाजी है सूरज पाटिल की। बिल्कुल प्रवीण, जितनी भी सराहना करने उतनी कम है इस बल्लेबाज की, क्योंकि आर्या स्पोर्ट्स ओले राकेश गायकवाड़ ने सोचा था कि हमारे टीम में यह आइकॉन मिलेगा, लेकिन आज वो उसने करिश्मा दिखाया ये चिंचपाड़ा टीम में सूरज पाटिल ने। ये दर्शक देखिए जिन्होंने अभी तालियां बजाई, सूरज का खेल देखा, ये पूरा मानवीय समुद्र है। JWR कामयाब हो चुके, रिवाल मात्रे मैं कहूँगा आसमान की बुलंदी को छू चुकी है, और सम्मानीय जो JWR के MD है ललित जी जोबनपुत्रा साहब, वो बहुत ही खुश होंगे इतने बढ़िया आयोजन को देखकर। बिल्कुल कोई भी संदेह नहीं प्रवीण इस बात में। आणि याच दरम्यान बघा वैभव पाटील, संदेश जितेकर आणि धीरज जितेकर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। संदेश जितेकर, धीरज जितेकर आणि वैभव पाटील। हा षटकार मोजावे लागतील सूरजचे। सूरजचे षटकार राहुल किती झालेत आपण मोजूया, कारण ते पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, 500 म्हणजे 5 षटकार 500 प्रमाणे 2500 रुपये होत आहेत। दत्ताशेठ मुंगाजी यांच्या 2500 रुपयाचं मानकरी ठरलाय सूरज पाटील। वेल प्लेड। आणि रेसमध्ये बॅटिंगच्या आता नक्कीच सूरजला पाहू शकाल तुम्ही, 100 धावा देखील पूर्ण झाल्यात। तर मोठं आव्हान आहे, 24 चेंडू आणि 75 म्हटलं तर या संपूर्ण स्पर्धेतला हा उच्चांक आकडा आहे, परंतु या मैदानावर आणि या चेंडूचा जर तुम्ही विचार केला 10x कंपनीचे आहेत, त्यामुळे मॅचमध्ये रंगतपणा येईलच, यात तेळ मात्र शंका नाही। नक्कीच मात्र प्रयत्न करावा लागतील, ट्राय अगेन अँड अगेन असं म्हणून इम्पॉसिबल या शब्दाला पॉसिबल करण्यास आता मात्र मेहनत घ्यावी लागेल। काय असेल मॅचचा रिझल्ट, येणारा मॅच मध्ये उत्तरार्ध आपल्यामध्ये समजेल, तोपर्यंत आपण यथोचित सन्मान करूया व्यासपीठावर। आज ज्यांचं शुभ आगमन झालंय, आज अंतिम रात्र, अधरीश सरपंच कुंडेवाल सदाशेठ वास्कर यांचं इथे शुभ आगमन झालंय। मी आमंत्रित करतोय या स्वागत कक्षामध्ये। तत्पूर्वी वन परीक्षक क्षेत्र अधिकारी आदरणीय फॉरेस्ट ऑफिसर आदरणीय कोकरे साहेबांना मी आमंत्रित करेन, कारण अतिथी देव भाव अर्थातच आमच्या ज्या या विभागाचा किंवा गावाचा विचार केला तर आम्ही पाहुण्यांना जास्त मान देत असतो। अतिथी देव भव आणि अशा उक्तीप्रमाणे सरपंच साहेब आपणही यावं। तर कोकरे साहेबांना आपण पाहू शकाल या व्यासपीठावर, त्यांचा इथे शुभ सन्मान ओले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच रुपेशजी गायकवाड, त्यानंतर नंदराजशेठ मुंगाजी, राकेशजी गायकवाड आणि कुंडेवाल गावचे आदर्श सरपंच सदाशेठ वास्कर आपणही यावं। आपल्या उपस्थित कोकरे साहेबांना वन परीक्षा क्षेत्र अधिकारी कोकरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे। तर संदेश आपण नक्कीच स्क्रीनवर पाहूया। कोकरे साहेबांना फॉरेस्ट ऑफिसर म्हटलं तर आज वन परीक्षा क्षेत्र अधिकारी म्हणून त्यांचा बॅनर देखील तुम्ही मगाशी पाहिला होता, आणि साहेबांचा इथे शुभ सन्मान झालेला आहे। नथुराम गोविंद कोकरे साहेब वन परीक्षा क्षेत्र अधिकारी उरण
आणि तदनंतर मात्र साहेबांच्याच उपस्थित सरपंच साहेबांना सन्मानित करूया. आदर्श सरपंच कुंडेवाल, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे कुंडेवाल गावामध्ये पाहिलात आणि त्याच्यात वेगवेगळी संकल्पना घेऊन येणारे हे सरपंच, आणि त्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले ते सदाशेठ वासकर. जोरदार टाळ्याने आपण करूया या पाहुण्यांचा शुभ सन्मान. आलेल्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आपण आभार मानूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच फार इम्पॉर्टंट आहे, डू ऑर डाय. बोलूया दीपकजी पाटील सरांकडे. थँक्यू सो मच रिवॉल्जी. आणि पहिलाच बॉल आणि अमित नाईकची कलात्मकता पाहायला मिळते. बॉलला पाठवले ते सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमा पार आणि पहिल्याच बॉलवर चौकारानं होतोय ताकटीजुई संघाचा श्री गणेश. ठेवण्यात आलंय पाऊण शतकी मजल मारावी लागेल आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता मात्र सलामीवीर आपण पाहतो अमित नाईक आज आयकॉन. एक कटघर पुन्हा एकदा स्वीप केले बॉलला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. अमित नाईकचा तडाखा, येतोय षटकार. चव्वेचाळीस धाबा त्याच्या पॅटमधून आल्या आणि म्हणूनच 74 धाबा उभारल्या गेल्या. 75 धाबांचं भलं मोठं टार्गेट 4 ओव्हर्समध्ये पूर्ण करायचं आहे. परंतु आज आयकॉन सध्याच्या घडीला ऑल इंडिया लेवलला धुमाकूळ घालणारा फलंदाज अमित नाईकला तुम्ही पाहू शकाल. मान फ्रॉम एककडकर. ISPL ला माझी मुंबई या संघाकडून ज्या खेळाडूची निवड झाले आणि तीच निवड सार्थ ठरवले. अनेक मैदानावर सातत्य दाखवले या खेळाडूनं आणि काय दमदार सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलमध्ये राहुल जोगाडियाला 10 धाबा ठोकल्यात. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशीच ह्या लढतीला स्वरूप आलंय, त्यामुळे प्रेक्षक मात्र मनोरंजन होते प्रेक्षकांचं. लेफ्ट आर्म होतो विकेटना स्वीप केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, स्क्वेअर लेगला झेल टिपलाय. जल्लोष पाहायला मिळेल आणि जल्लोष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या समर्थकांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल क्रीडांगणावर. 10 या धावसंख्येवर अमित नाईक मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. भारतामधली सर्वात मोठी स्पर्धा ISPL, या स्पर्धेमध्ये याच मोठ्याची देखील निवड झाली. आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये. येस, दोनही ISPL मध्ये सिलेक्ट होणारे आज आयकॉन खेळतात या संघाकडून. धाकटी जुई मोठ्यासाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा आणि कनेक्ट करू शकलेला नाहीये. डॉट बॉल. राहुल जोगाडियाचं पुनरागमन पाहायला मिळतंय. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हा सुद्धा कसलेला गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष सातत्याने व्यावसायिक स्पर्धा खेळलाय. मुंबईचा नन्ना मुन्ना जादूगार. ओ यावेळेस बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय आणि बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून येतो एक चांगला स्क्वेअर कट चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मोठ्याच्या 15 धाबा आल्या होत्या, ज्याच्यामध्ये रोशन पाटीलचे 2 षटकार आपण पाहिले होते. ओ बॅकफुटला गेला अगदी हळुवारपणे, इकडे मात्र कट केले बॉलला. बॅकवर्ड पॉइंट कडे सिंगल त्या ठिकाणी अर्जित केले.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूरच्या ओव्हरमध्ये सुद्धा एवढ्याच धाबा आल्या होत्या आणि आता सुद्धा राहुल जोगाडेच्या ओव्हरमध्ये 15 धाबा येत असताना 15 वर 1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतील. टॉप अगदी सेम टू सेम येलो आणि ब्ल्यू. येलो मध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, धाकटी ब्ल्यू मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. ग्राफच्या माध्यमातून आई एकविरा इव्हेंट्स आपण संपूर्ण टीमचं कौतुक करूया. परंतु दुसरं षटक मात्र चांगलं आलं होतं. रोहित घरतचं ज्या ओव्हरमध्ये फक्त 10 धाबा आल्या होत्या, परंतु अंकेश पाटील आणि रोहित घरत तिसऱ्या आणि चौथ्या अनुक्रमे ओव्हर्समध्ये तब्बल 49 धाबा 2 गोलंदाजांनी मोजल्यात आणि त्याच धाबामुळे हे टार्गेट आता मात्र प्रचंड वाढलंय. परंतु सगळ्यांच्या नजरा लागल्या त्या मॅचमध्ये. अमित नाईक जरी बाद झाला असला तरी विश्वजित ठाकूरमध्ये ती क्षमता आहे आणि त्याचाच खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रीडांगणावर प्रेक्षक वर्ग जमा झालाय. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये खेळेल. विशाल जितेकर यांच्या दापोली संघाच्या विरोधामध्ये ही सेमीफायनल पाहत आहे तुम्ही या स्पर्धेची आणि यानंतर मात्र फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर जवळजवळ एकच्या अगोदर खरं तर JWR ट्रॉफीची फायनल यापेक्षा चांगलं आयोजन काय असू शकतं. व्हेरी डिसिप्लिन टुर्नामेंट, अगदी वेळेमध्ये नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि त्याचं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल. करून सय्यार संकेत स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक आहे परंतु केव्हा पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप मध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन एकेरी धावेनं फारसं बिघडणार नाहीये. इकडे मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत कारण शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये आलेले ते 6 षटकार आणि त्याचमुळे खरं तर बढत घेतले या मॅच मध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. दोनही गोलंदाजांना 3-3 षटकार आले होते. दोनही गोलंदाज महागडे ठरले होते परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं कौरप करावं लागेल. पाहूया रोहित घरत आहे. यावेळेस सुद्धा बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळते. पॉइंटला संधी आहे, जेल टाकलाय, हातामधून निसटलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पहा. विश्वजित ठाकूर थोडासा स्लोली येत होता पॉपिंग क्रीज मध्ये परंतु थोडासा चपळता मात्र दाखवली या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. ध्रुव पाटील त्या ठिकाणी होता. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा हा थ्रो विश्वजित ठाकूर थोडासा चालला होता. हे सुद्धा फार गरजेचं असेल. लक्ष असावं लागतं क्रीडांगणावर. सगळ्या बारीक घडामोडींवर आपलं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक क्षेत्ररक्षकाचं. संकेत तयार, स्विच इट साठी गेला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र हाणून पाडला हा प्रयत्न संकेतनं. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल साठी सुद्धा टाळ्या वाजल्या जातात. मोठ्या संख्येनं चिंचपाडाचे समर्थक या ठिकाणी आहेत आणि त्याचमुळे मात्र चांगला चीरअप्स आहे, चांगला सपोर्ट मात्र त्यांना मिळालाय या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच इथपर्यंत हा संघ पोहोचलाय. शॉट ऑफ लाईन द्या, आकुटप्प्याचा बॉल पूल केला. यावेळेस मात्र बॉल समोर चाललाय. वाडी श्लांगण मॉडेल लाईनच्या दिशेनं जाईल सीमा रेषा पार. 4 बाजे घर विश्व जिंकून आलेला खेळाडू, दिघोडे गावची शान, रायगडची अनमान शान. इकडे थोडासा मिसक्यूट झाला होता फटका. आपण पाहिला तर ड्राईव्ह करायचा होता. डी पॉइंट कडे येत असताना रोशन त्या ठिकाणी सिंगल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. तेरा चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती तब्बल 53 धाबांची. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, फटका फसलाय आणि फॉलो थ्रू मध्ये जज करतात. जेल टिपलाय, फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम धाकटी टीमला आणि चिंचपाडाचा पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल. काय षटक हाताळलंय या दुसऱ्या ओव्हर मध्ये. संकेत पाटीलनं दिल्यात फक्त 7 धाबा आणि या मॅच मध्ये मात्र कमांड प्रस्थापित करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ सेमीफायनलच्या मॅच मध्ये हळूहळू पुढे सरकत असताना दापोली संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ खेळणार याची चाहूल आता मात्र हळूहळू प्रेक्षकांना लागले की काय. कारण इथे 2 ओव्हर्स मध्ये 53 धाबा करायच्या आहेत. 2 गोलंदाजांनी 2 ओव्हर्स मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 49 धाबा मोजल्या होत्या. 4 त्याही पेक्षा जास्त करायच्या आहेत. थोडंसं अवघड असं लक्ष सध्याच्या घडीला जरूर आहे. विश्वजित ठाकूर या मॅच मध्ये काय करणार याकडेच मात्र पाहायला गेलं तर सगळे क्रीडा रसिक त्याच्यावर अगदी भरोसा ठेवून आहेत.
कारण जोपर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये आहे तोपर्यंत काहीही करू शकतो. नक्कीच खरं तर बघा खूप चांगला प्रतिसाद, प्रेक्षकांचा आरडा ओरडा, संपूर्ण सभोवताली प्रेक्षक आणि तेवढ्याच शुभेच्छा देखील येतात. निलेश पाटील कोलीकोपर यांच्याकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. प्रशांत माली डाऊड नगर आणि ललित कुंभार उरण मुलेखंड यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय प्रशांत माली आणि ललित कुंभार आपल्याला या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. सतीश मिसाळ आलाय ऑलराऊंडर या टीमचा. यावेळेस अडबा पॅटर्न ऑन साइडला प्रहार केलाय, बट विकेट बाउंड्री लाईन क्रॉस केलाय. विश्वजित ठाकूरच्या पॅट मधून येतोय षटकार. चांगलं प्रत्युत्तर देत असताना विश्वजित ठाकूर 8 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान दिलंय. 28 वर स्कोर आहे. 11 बॉलमध्ये अजूनही 47 धावा करायच्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवर मात्र आघात केल्याशिवाय गत्यंतर नाहीये धाकटीजुई संघ. कारण गोलंदाजाने आज सपाटून मार खालाय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा. बॉल काय होता यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. भन्नाट वेगानं टाकलेला मिसाळचा हा चेंडू पाहत बसला मोठ्या. प्रत्युत्तर नव्हतं. काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि डॉट बॉल जसे जसे पडतील ना तसा तसा हा सामना मात्र धाकटी जुईपासून दूर जाईल. सुपर बॉलिंग सतीश मिसाळ. हे खरं तर हिडन टॅलेंट आहे या टीमचं. हा चेंडू थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन फर्स्ट वॉर्निंग सुद्धा दिली जाईल बॉलरला. एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर 29 धावा, 10 चेंडू आणि 46 रन्स टू विन. रिमेनिंग 10. 10 बॉल 46 थोडंसं अशक्य प्रयास आव्हान होऊन बसले या ठिकाणी. अंकेश पाटील, रोहित घरत तिसरं आणि चौथं षटक अनुक्रमे 25 आणि 24 धाबांचं गेलंय. त्याचमुळे धाबांचा डोंगर उभा राहिलाय. द स्टंप्स लेन बॉल वेगवान चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विश्वजित ठाकूरला डॉट बॉल. हळूहळू या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व. 9 बॉल आणि 46 धाबांची गरज आहे. 46 रिक्वायर्ड नाउ रिमेनिंग 9 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन बसले. हा चेंडू सरळ जाऊन आदळलाय आणि पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा मजा या चेंडूची. विश्वजित ठाकूर आता मात्र उत्तर नाहीये. त्याला सुद्धा अडकवलं गेलंय आणि त्याचेही प्रयत्न आता मात्र तोकडे पडलेत. सतीश मिसाळचा चेंडू सोडायचा मारायचा द्विधा मनस्थिती आतमध्ये आला. उसळी पाहायला मिळाली. ऑफ ब्रेक होता मिसाळचा आणि यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह विश्वजित ठाकूरच्या पॅट मधून येतोय. एक तंत्रशुद्ध फटका षटकार. ललित कुंभार मुलेखंड एक लिजेंड ज्युनियर प्लेयर, अर्थातच एक जुने जाणगे खेळाडू लिजेंड प्लेयर ललित कुंभार यांचे इथे आगमन झाले. अंपायर वाईड सिग्नल. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. 7 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची गरज आहे. विश्वजित ठाकूर लढला या मॅच मध्ये, परंतु खरंच विजयाचा झेंडा मिरवण्यासाठी मात्र ही इनिंग पुरेशी ठरणार का? सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ सध्याच्या घडीला या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आणि दापोली संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ जाणार? हळूहळू मात्र पुढे सरकत असताना चिंचपाडा. यावेळेचा हा चेंडू खेळून काढलाय. कब पॉइंटला कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळे हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. त्यामुळं आता या सामन्याचा निकाल जबरदस्त स्पष्ट झालाय. हे स्पष्ट करणारं षटक होतं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज आहे.
हातात झालाय मोठा सुद्धा. लढा तर दिला त्यानं जरूर, परंतु धावसंख्या एवढी मोठी आहे. 4 ओव्हर्स मध्ये 75 करायच्या म्हटल्या तर सुरुवातीपासूनच आक्रमकपणा, आणि त्यामध्ये दुसरं षटक जे टाकलं संकेत पाटीलनं काय बॉलिंग केलंय, आणि त्याचमुळे मी तर म्हणेन संपूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला. अन्यथा त्या ओव्हर्स मध्ये धाबा आल्या असत्या तर थोड्याशा आटोक्यामधल्या धाबा असू शकल्या असत्या. परंतु आता मात्र इकडे गोलंदाजांच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. हे फार कठीण टार्गेट आहे क्रिकेटमध्ये. 6 बॉल आणि 39 धाबा. धाकटी जुई संघ आज संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलाय. सेमीफायनल आपण पाहतोय. या अगोदर काल फायनल मध्ये प्रवेश केलाय तो विशाल जेतेकर याच्या संघानं, टीम दापोलीनं, ज्याच्यामध्ये बायकमॅन केतन म्हात्रे. आज आयकॉन तुम्हाला खेळताना दिसेल. पुढच्या सामन्यामध्ये फायनल तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेची विदिन अ टाइम रेंज मध्ये. खरं तर ही सेमीफायनल 12 वाजता खरं तर या स्पर्धेची सेमीफायनल संपणार, आणि त्यानंतर मात्र फायनलचा प्रवास. यापेक्षा एखाद्या ट्रॉफीसाठी आयोजकांसाठी यश काय असू शकतं. ही अचिव्हमेंट आहे संपूर्ण आमच्या आयोजकांची, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. JWR ग्रुप अँड विहान ग्रुप ज्यांच्या खरं तर प्रस्तुत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि नीटनेटकं आयोजन, देखणं आयोजन, डिसिप्लिन टुर्नामेंट आज ओळे गावामध्ये संपन्न होत असताना सगळ्याच क्रीडा रसिकांनी मात्र या स्पर्धेचा आनंद घेतलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सुलभ आलाय, पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, आणि तो सरळ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक रोशनच्या हातामध्ये. विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय कुंडेवाल गावातील एक युवा कार्यकर्ते आणि युवा उद्योजक देखील त्यांना ओळखलं जातं, अमित वासकर. अमित वासकर खरं तर एक हुशार व्यक्तिमत्व आहेत आणि युवा कार्यकर्ते आहेत. कुंडेवाल गावामध्ये नेहमीच सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून घडलं जातं. कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर असतात. ते अमित वासकर यांना आपण सन्मानित करूया. या मुख्य स्वागत कक्षामध्ये तुम्ही अमित वासकर यांना पाहता, आणि त्यांचा इथे या JWR ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर सुभाषदादा पाटील आपणही यावं, आपलाही लगेच या ठिकाणी सन्मान होत आहे. कुंडेवाल गावातील खरं तर सुभाष पाटील या पण आपलंही सहर्ष स्वागत. स्क्वेअरलेगकडे हा चेंडू चाललाय. एकच धाव हळूहळू मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सुभाष म्हात्रे RK हॉटेलचे मालक. खरं तर रुचकर आणि स्वादिष्ट जेवण, आगरी पद्धतीचं जेवण नेहमीच आमचे जेवढे तर जे उद्योजक आहेत ना त्या ठिकाणी आवश्यक जात आहेत. सुभाष म्हात्रे कुंडेवाल यांचे इथे शुभ सन्मान. विकेट मिळण्याची शक्यता आहे. रोशन आलाय म्हणजे झेल टिपला जाणार. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल आणि हा जल्लोष तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि फायनल मध्ये आता मात्र कोणता संघ जाणार यावर जबळ शिक्कामोर्तब होत असताना दापोली संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळणार याची चाहूल आता सगळ्यांनाच लागले. कारण आता मात्र संपूर्णपणे एकतर्फी लढत, आणि विश्वजित ठाकूरची एकाकी झुंज कमी पडले. संदेश जितेकर यांना ही विनंती आहे की आपण यावं. संदेश जितेकर आपलाही शुभ सन्मान. खरं तर मॅच मध्ये थोडीशी दीपक औपचारिकता आहे. जवळ हा मॅच संपूर्ण खिशात पडलाय तो चिंचपाडा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या. तोपर्यंत आपण स्वागत देखील करीत आहोत. संदेश जितेकर धन्यवाद. धीरज जितेकर हा देखील आपण बघितलं तर हवेमध्ये झेल आहेत. काय झेल पकडलाय, स्तुतीदायक कौतुकास्पद कामगिरी मैदानावर होतोय. आता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा बघा सर्वजण आता एकापेक्षा एक वरचढ कामगिरी करायला सुरुवात झालेली आहे. व्यासपीठावर पुन्हा आपण सन्मान सुरूच आहे. अगदी मान्यवरांची खूप आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते. स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय.
सुहास जितेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर मुख्य स्वागत कक्षामध्ये. आणि अशा रीतीनं राहुल जोगाडी या सूरज पाटीलचा आयकॉन असणारा संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा JWR ट्रॉफीच्या फायनल मध्ये दाखल. वॉल प्लेट बॉयज सूरजकडनं सूरजला. दत्ताशेठ मुंगाजी हा 50 धावा कंप्लीट केल्या ना मगाशी. नंद्रशेठ या पुन्हा एकदा. 50 मारल्याबद्दल दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडनं 5000 रुपयाचं बक्षीस.